परिसरातल्या निमगाव आणि दारफळ गावात जाऊन पाहणी केली। मात्र दारफळची पाहणी करून परतत असताना गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्र्यांनी आमच्या व्यथा ऐकून घेतल्या नाहीत असा आरोप ग्रामस्थांचा आहे। काय वाटतं, मुख्यमंत्री येऊन गेले, काय तुमचं समाधान नाही का? नाही झालं। काय तुमची अपेक्षा काय होती? थांबून ही जी गावाचा प्रश्न काय माहित ते त्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे होतं। बरं. जे आमचं काय नुकसान झालेलं आहे, कशा पद्धतीने झालेलं आहे ह्याचं तरी त्यांनी थोडी माहिती घ्यायला पाहिजे होती। काय केलं मुख्यमंत्री आले त्यावेळी? काय केलं त्यांनी? काय नाही, नुसती पाहणी केली आणि लगेच गेले। मग त्यावेळी तुम्ही कोण बोललं नाही का? बोलायचा चान्सच मिळाला नाही ना, दिलाच नाही यंत्रणेने सरकारी। आणि सगळी माहिती चुकीची शासकीय यंत्रणेची। सगळं नदी काठ आहे, पूर्ण गाव पाण्यात गेले। हे राहुल नगर तर पूर्ण पाण्यात गेले। त्याची साधी विचारपूस नाही बघा, शक्यतो जायला येत नाही तर ठीक आहे, पण त्या गावचं काय नुकसान झालंय, किती लोक पाण्याखाली गेले, ती किती लोकांची घरे गेले, ह्याची थोडं तरी 1-2 मिनिटं आम्हाला वेळ द्यायला पाहिजे, एवढी आमची अपेक्षा आहे। मग नुकसानाची पाहणी केली नाही आणि त्यामुळे ही सर्व ग्रामस्थ संतप्त आहेत। राहुल नगरला वेढा पडलेला आहे, अनेक ठिकाणी पाण्याचं नुकसान आहे, पण ज्या पद्धतीने पाहणी करणं अपेक्षित होतं ते केलेलं नाही आणि त्यामुळेच गावकरी संतप्त होते म्हणून येताना ताफा अडवायचा प्रयत्न केला, मात्र मुख्यमंत्री थांबले नाहीत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने यांच्या हातात काय मिळालं हा प्रश्न तसाच आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। आणि या बातमीसह